नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या वेळेला आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील 7वा जो लेसन आहे फुटप्रिंट्स, डॉक्टर प्रदीप आवटे लिखित, हा जो लेसन आहे आपण 2 ते 3 पॅराग्राफ आपण स्पष्टीकरणासहित पाहिले होते. चला तर मग उरलेले परिच्छेद म्हणजेच उरलेले पॅराग्राफ आपण पाहूया. चला सुरुवात करूया. मावशी तुम्ही राहता कुठं? अशा प्रकारे सुमितनं विचारलं रेखा मावशीनं, तुम्ही राहता कुठं? मावशी आप कहाँ रहते हो? त्या टेकडी पल्याड. मावशी म्हणाल्या टेकडी आणि हिल, वो जो पर्वत है हिल है उसके बगल में. तर अशा प्रकारे मावशीने उत्तर दिलं. त्यावेळी सुमित म्हणतो इथून किती किलोमीटर आहे? तुम्ही जिथं राहता ते यहाँ से कितना किलोमीटर दूर है? तो मावशी ने उत्तर दिया 3. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? आप कैसे आ गए यहाँ तक? कशा आलात तुम्ही इथपर्यंत? तर रेखा मावशी म्हणते गेल्या महिन्यापासून चालतच येत होते. गए महीने तक मैं पैदल ही आती थी, पण आता माझ्या लेकाने एक सायकल दिली आहे मला. अब मेरा जो लड़का है उसने मुझे सायकल दिया है. तवा आता सायकल ने येते. अभी मैं सायकल से आती हूँ. अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. माहिती याने डेटा भर दिया, इन्फॉर्मेशन भर दिया. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? हफ्ते में आप फिरती यानी कितना पैदल चलते हो? फिरती यानी वॉकिंग. तो हफ्ते में आप कितना किलोमीटर चलते हो? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? और ये जो आप हफ्ते में घूमते हो, यहाँ वहाँ जाते हो, तो आप कैसे जाते हो? उनका कहना है सुमित का कि पैदल जाते हो कि सायकल से जाते हो? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावलेत आणि अब तक आपने कितने पेड़ लगाए हैं? तो अशा प्रकारे सुमित हे सर्व रेखा मावशीला विचारतो. रेखा मावशी फिरायच्या पायीच. त्या काय करायच्या? रेखा मावशी पायीच फिरायच्या, कधीतरी सायकलनं. कभी कभी साइकिल से जाती थी, लेकिन ज़्यादा से ज़्यादा वो पैदल ही जाती थी रेखा मावशी. त्यांच्या इवल्याशा झोपडी पुढे त्यांनी 2 झाडं लावली होती. उनकी एक हट, झोपड़ी म्हणजे हट, झोपड़ी के आगे उन्होंने 2 पेड़, छोटे पेड़ पौधे लगाए थे. त्यातलं एक लिंबोनीचं होतं, उसमें से एक नीम का. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कोणाला कळेना. और इतना इन्फॉर्मेशन, सब ये इन्फॉर्मेशन क्यों सुमित ले रहा है? किसी को कुछ समझ में नहीं आ रहा था. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. ज्यावेळेस सुमितने हे सगळं विचारलं त्यावेळेस रेखा मावशी गडबडून गेल्या. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशीच्या फुटप्रिंट. आणि अशा वेळी त्यानं सांगितलं की ह्या रेखा मावशीच्या फुटप्रिंट्स म्हणजे पायाचे ठसे, उनके पैर के फुटप्रिंट्स है. असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं. और ऐसा बोल के उसने मोबाईल में एक बटन दबाया आणि स्क्रीनवर पाय पुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. और ओ मोबाईल के स्क्रीन पे पाय पुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन, एक नीला रेक्टँग्युलर चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. आणि तो जो तुकडा होता निरभ्र याने क्लीन, एकदम क्लीन. निरभ्र याने एकदम क्लीन, ढग नसलेला. यानी आकाश में ढग नहीं है, क्लाउड नहीं है, ऐसा एक चौकोनी टुकड़ा, नीला ब्लू कलर का टुकड़ा उस स्क्रीन पे दिखाई दिया. अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा सगळे आ वासून पाहत होते. और सगळे जे आहेत सुमितच्या बाजूला जे सगळे बसले होते ते सगळे आ वासून म्हणजे एकदम लक्ष देऊन सगळे पाहत होते. आणि अशा प्रकारे हे झाल्यानंतर त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली. स्क्रीनवर जो निळा तुकडा होता त्याच्यामध्ये 2 पावलं, 2 पैर के निशान फुटप्रिंट्स, पावलं उमटली. एकदम चंदेरी वर्खात मडलेली. आता एकदम चंदेरी वर्ख म्हणजे अतिशय पातळ पत्रा जो असतो अशा प्रकारे
चंदेरी यानी सिल्वर कलर मडलेले आणि खाली आणि अशा प्रकारे ते स्क्रीनवरती 2 पावलं दिसली आणि खाली इंग्रजी शब्द उमटले आणि अशा प्रकारची 2 पावलं चंदेरी सिल्वर कलर आणि पत्र्यासारखी पातळ जो पत्रा असतो अशा प्रकारे त्याच्या खाली 2 इंग्रजी शब्द उमटले सिल्वर फूटप्रिंट्स आणि अशा प्रकारे त्या पायाच्या 2 ठसे जे होते त्याच्या खाली इंग्लिशमध्ये अक्षर काय आलं सिल्वर फूटप्रिंट्स दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स आणि अशा वेळेस अजून एक इंग्रजी अक्षर काय आलं दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स अशा प्रकारे एकदम स्वच्छ चंदेरी स्वच्छ असं पायाचे ठसे अशा प्रकारे रेखा मावशीचं सगळं हे स्क्रीनवर आल्यानंतर सगळे हे पाहत होते आणि अशा वेळेला सिल्वर कलरचे फूटप्रिंट्स असं तिथं आणि स्वच्छ फूटप्रिंट्स असं लिहून खाली त्या स्क्रीनवर आलं. पुढं पाहूया. वा पाहिलं रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत एकदम स्वच्छ झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे सुमित ओरडला. आणि अशा प्रकारे या रेखा मावशीच्या पायाचं निरीक्षण केल्यानंतर तिच्या पायाचे जे ठसे होते एकदम क्लीन आणि स्वच्छ चंदेरी असं लिहून आलं आणि सुमित म्हणाला की हे रेखा मावशीचे पाय एकदम चंदेरी आहेत एकदम स्वच्छ आहेत क्लीन आहेत झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखं जसं झऱ्याचं पाणी एकदम स्वच्छ एकदम क्लीन असतं अशा प्रकारे रेखा मावशीचे पाय आहेत. सुमित ओरडला आणि सुमित यानं सांगितलं. या हे भलतंच रेखा मावशीच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. पावडे काकांनाही आश्चर्य झालं की रेखा मावशीचे पाय इतके क्लीन आहेत. सुमितने हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्याकडे पाहिलं आणि म्हणाला. सुमितचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं आणि सुमित म्हणाला काका आपण तुमच्या पायाचं पाहूया का. काका पावडे काकाला काय म्हणाला सुमित कि आप तुम्हारा जो फुटप्रिंट्स है तुम्हारे पैर क्लीन है कि अनक्लीन है कैसे हो हम देखेंगे आणि आपण तुमच्या पायाचं पाहूया असं सुमित पावडे काकांना म्हणाला. त्यात पाहायचं काय हे बघ माझे पाय किती स्वच्छ आणि मौसूत आहेत. उसी समय पावडे काका बोलते उसमें देखने का क्या है मेरे पैर देख कितने क्लीन और मुलायम है. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पावडे काकाने जो हॉल में जो मौजूद थे सुमित और स्नेहल और अभिषेक उसके पापा पावड़े काका रेखा मौसी सब के सामने पावड़े काका क्या बोले कि उन्होंने अपने पैर दिखाए और बोले देख मेरा पैर कितना क्लीन है और एकदम सॉफ्ट है. पण चला काय सांगते तुमचं आप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. त्यांनी सांगितलं की बघ ठीक आहे आपण काय तुझं ॲप सांगताय ते पाहूया. सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरू केला आणि सुमितनं पावडे काकांचा डेटा त्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये जे ॲप होतं त्या ॲपमध्ये भरायला सुरुवात केली. काका आता तुम्ही कुठून आलात. तो काय सांगतोय काका तुम्ही कुठून आलात. तर पावडे काका सांगतायत विश्रांतवाडीहून. नेम ऑफ द एरिया. कसे अर्थातच कार ने. वो कैसे आए सुमित पूछता है तो पावड़े काका बोलते हैं मैं कार से आया. 20 किलोमीटर कार ने 20 किलोमीटर मैं कार से आया. तुम्ही एकटेच. सुमितची शंकाने डाऊट. सुमितला जर शंका वाटली डाऊट आला. हो का अच्छा पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं. उसके बाद जैसे ही रेखा मौसी पूछा था हफ्ते में तुम्हारा घूमना कितना होता है कितने घूमते हो कितना किलोमीटर घूमते हो. त्यावेळेस असे प्रकारचे प्रश्न पावडे काकांना विचारलं की आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं. अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. मेरा जो ऑफिस है पावडे काका बोलते हैं मेरे घर से 16 किलोमीटर दूरी पे है. रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. रोज का मैं 35-40 किलोमीटर मेरा घूमना होता है या मैं जाता हूँ. आणि हे सगळं कार ना मैं पैदल नहीं जाता हूँ. ये सब जो 35-40 किलोमीटर जो है मैं कैसे जाता हूँ कार से. तुम्ही एकटे ये जा करता. सुमित बोलता है तुम अकेले ही जाते हो. हो
नाहीतर काय बसला लटकं जाऊ म्हणतोस, काका चिडून म्हणाले. उसी समय सुमित जब उनको पूछता है कि तुम अकेले ये जाते हो, तो पावड़े काका बोलते हो, नहीं तो क्या मैं बस से लटक के जाऊँ. ऐसे काका चिडून म्हणे, थोडासा रागेने. काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का? अशा प्रकारे सुमित पावड़े काकांना विचारतो की आपने काही पेड़ लगाए क्या, पेड़ पौधे लगाए क्या. पावड़े काकूनी कुंडीतल्या रोपाकरता माती मागितलं तर ती आणून देणं होत नाही काकांना. पावड़े काकी जो है उनकी औरत, पावड़े काका की औरत, पावड़े काकू यांनी काय केलेलं आहे, कुंडीतल्या रोपाकरता पावड़े काकांना माती मागितली की उस पौधे को थोड़ा मट्टी लगेगा, तो वो कभी लाके नहीं देते, तर ते आणून देत नाहीत. काकांना ते झाड काय लावणार. स्नेहल एकदम स्ट्रेट ड्राइव लागला. स्नेहल एकदम वहाँ बोली कि पावड़े काकू जो है, काका को अगर पेड़ जो रहते हैं, पौधे जो रहते हैं, उनको मट्टी अगर बोली लाओ थोड़ा, तो वो नहीं लाते हैं. ऐसा करके सीधा वो बोली. सरळ तिनं स्ट्रेट डायलॉग आम्ही सरळ बोली, समोरासमोर बोली. सुमितनं पावड़े काकाची आणखी काही माहिती घेतली और काही इन्फॉर्मेशन सुमितने पावड़े काका से ले लिया आणि और ॲपवर भरली आणि त्या ॲपवर भरली. पुन्हा नीला टुकड़ा चमकला और स्क्रीन पे फिर से नीला टुकड़ा चमकने लगा आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावड़े काकांची पावलं उमटली. और काही क्षण के बाद उस स्क्रीन पे पावड़े काका के जो पैर थे, फुटप्रिंट्स, उस स्क्रीन पे दिखाई देने लगी. 2 काळी कुट्टच पाऊल चिन्हे पावड़े काकांचे. स्क्रीनवर सगळी माहिती भरल्यानंतर 2 काली कुट्ट पाउल चिन्हे, यानी जो 2 पैर के निशान थे वो काले थे. आणि खाली शब्द आले और उस के ऊपर जो उनके 2 पैर के निशान वहाँ दिखाई दिए वो काले थे और नीचे शब्द आ गए, सॉरी यू हैव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स. आणि अशा प्रकारे नीचे अक्षर लिखा है इंग्लिश में कि सॉरी यू हैव डर्टीएस्ट यानी घाणेरडे काळे फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लैक फुटप्रिंट्स. और परफेक्ट आपके जो पैर के निशान हैं वो काले हैं. पावड़े काका चेहरा एकदम पडला और ये आने के बाद पावड़े काका का चेहरा जो है एकदम गिर गया, यानी नाखुश होए. काय नाटक आहे, ये क्या ड्रामा आहे. असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला. व्हर्च्युअल आणि वरवरचं, हे वरवरचं आहे, हे खोटं आहे असं त्यांना सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे या गोष्टीवर माझा विश्वास नाही आणि अशा गोष्टी मला सांगू नका. पावड़े काका रागाने म्हणाले, गुस्से से बोले. सुमितने त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं. उनका जो नर्वस चेहरा था उनके तरफ सुमित ने देखा आणि तो संभावनीच्या सुरुवात म्हणाला और उनको वो समझा रहा था और बोल रहा था, माफ करा काका, आय एम व्हेरी सॉरी काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत, हे काही खोटं नाही आहे, हे सगळं खरं आहे. काका हे आप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. और ये जो ऐप है, मैंने जो ऐप बनाया है वो हमारे दैनंदिन जीवन में हम वातावरण में कितना कार्बन छोड़ते हैं ये भी कैलकुलेट करता है. मोजतं आहे ना, कॅल्क्युलेट करणं. थोडक्यात शॉर्टली आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतात आणि आपण आपल्या जीवनामध्ये किती हवेमध्ये कार्बन सोडतो हे सांगतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत, आपल्याला दिसत नाही, परंतु आता तुम्ही 20 किलोमीटर पुढं काय सांगतो मी, आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारने येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजे त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडता. आताच विचार करा, सुमित सांगतो, तुम्ही 20 किलोमीटर तुमच्या कारने येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर
कम से कम 1 लीटर पेट्रोल जलाते हो, म्हणजे उससे दुप्पट, उससे दुगना कार्बन इस वातावरण में छोड़ते हो. आणि अशा प्रकारे सुमित सांगतोय की त्याच्या ज्यावेळेस तुम्ही 1 लिटर पेट्रोल जाळून इथपर्यंत येता, त्याच्या दुप्पट अधिक कार्बन डायऑक्साईड तुम्ही वातावरणामध्ये, ह्या हवेमध्ये सोडता. काहीतरीच मला नाही पटत, काका म्हणाली. ये क्या कुछ भी आप बता रहे हो. सुमितला सांगितलं मला नाही पटत. काका म्हणाले. और पावडे काका बोले, काका हे एक शास्त्रीय सत्य है. आगे सुमित बोलता है, हे एक शास्त्र म्हणजे सायन्स, हे सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हवेमध्ये वाहनाच्या माध्यमातून कार्बन सोडता, त्यावेळेस तुमच्या पायाला पण तो दिसत नाही, पण पायाला पण काळा रंग लागतो किंवा उमटतो. तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशीच्या रोजच्या जगण्यात कार्बनला उत्सर्जनाचा वावच नाही. उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणे. उत्सर्जन म्हणजे काय? बाहेर टाकणे. म्हणजे रेखा मावशी चालत येतात त्यामुळं, किंवा सायकलने येतात. सायकल ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस प्रश्नच नाही येत, आपण हवेमध्ये कार्बन नाही सोडू शकत, उलट आपला व्यायामही होतो. अशा प्रकारे पावडे काकांना सुमित सांगतो की ज्यावेळेस तुम्ही गाडीने येता त्यावेळेस तुमच्या पायाला कितीतरी कार्बन चिकटलेला असतो आणि काळा रंग ठरतो. रेखा मावशीच्या रोजच्या जगण्यात कार्बनला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. इसीलिए उनका जो पैर के निशान है अधिक सुंदर है और सिल्वर कलर के. सुमित बोलत होता, बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरण घाण प्रदूषित करत असतो. अशा प्रकारे आपण फरशी घाण करण्याची गोष्ट करतो और हम तो क्या करते हैं, पूरे वातावरण को प्रदूषित करते हैं, पॉल्यूशन करते हैं. वहाँ किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, कितना कार्बन हमारे पैर को चिपकता है, आपल्या पायांना, अपने पैर को. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणली आपली धरती. ताप यानी फीवर जो है, ये जो धरती है, ही धरती तापानं फणफणल्या. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. और हमारे पैर को ये कार्बन जो चिपका रहता है उसको धोना चाहिए, धुवायला हवा. मी ठरवलंय, मैंने तय किया है, मी कॉलेजला जाताना सायकलच वापरणार. मैं जब कॉलेज को जाऊंगा तो मैं क्या करूंगा, मेरी जो सायकल है उस सायकल से ही मैं कॉलेज को जाऊंगा. मला माझे पाय रेखा मावशीसारखे चंदेरी हवेत. स्नेहल गईवरून म्हणाली. और ये स्नेहल बोलती है, मैं जब कॉलेज जाऊंगी तो मैं साइकिल से ही जाऊंगी, और मेरे पैर भी कैसे होने चाहिए, जैसे रेखा मावशी के सिल्वर कलर के क्लीन फुटप्रिंट्स है, वैसे मेरे भी फुटप्रिंट्स होना चाहिए, इसीलिए मैं सायकल से ही जाऊंगी. अशा प्रकारे स्नेहल गैवरून म्हणाली. शांतपणे बोलली. अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेजसमोर बसस्टॉप आहे, आजपासून मी बसनेच ये जा करणार, ठरलं एकदा. और अभिषेक, ये सब होने के बाद अभिषेक बोलता है, माझ्या तर कॉलेजसमोर बस स्टॉप आहे, मेरे कॉलेज के सामने क्या है, बस स्टॉप है, आजपासून मी बसने से जा करणार, आज से मैं बस से ही आऊँगा और जाऊँगा. ठरलं तर एकदम ठरलं. खरंच पोरानो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलो आहे आपण. पैदल चलना और साइकिल से चलना ये हम लोग भूल चुके हैं. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो. हमारे सामने
अगर भाजी भी लाना है नज़दीक यहाँ से तो भी हम क्या करते हैं, बाइक को किक मारते हैं और वहाँ जाते हैं आणि पुन्हा व्यायाम करता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो आणि पुन्हा व्यायामासाठी आपण मॉर्निंग वॉकचं काय करतो, वेगळं नाटक करतो. नाटक म्हणजे ड्रामा करतो. बसनं प्रवास करणं जर आपल्याला कमीपणाचं वाटतं और बस से ट्रैवलिंग करना, सफ़र करना हमें बहुत ये काम अच्छा नहीं लगता है, कमीपणाचं वाटतं. पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता हमारे पैर को जो कार्बन चिपकता है उसको कम करने के लिए ठेवण्याकरता पब्लिक ट्रांसपोर्ट इज अ मस्ट. आणि ह्या पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट अभिषेकचे बाबा म्हणाले. आणि अशा सार्वजनिक ज्या वाहनं आहेत त्या वाहनानं जाणं अगदी चांगलं, तेच आपल्या फायद्याकरता आहे असं अभिषेकचे बाबा म्हणाले. रेखामावशी सगळ्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या आणि प्रकारे रेखामावशी काय करत्या, सगळ्यांचं बोलणं एकदम ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशिवेचे ठसे ओल्या फडकाने काय केले, पुसून टाकले किंवा पुसून घेतले. आणि अशा प्रकारे रेखामावशीने काय केलं, आपल्या पायाचे ठसे काय केले, एकदम फरशीवरचे ओल्या फडक्याने पुसून घेतले. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायाचे ठसे रेखामावशीने. सुमित म्हणाला, और देखा सबने. रेखामावशी ने क्या किया, गीला फड़का लेके अपने पैर उन्होंने साफ किया, क्लीन किया. सुमित म्हणाला, पण आपल्या पायाचे वातावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. वातावरण में जो ये कार्बन जो हम छोड़ते हैं, पोल्यूशन करते हैं, और ये हमको पोषणे को नहीं आ सकता, आपल्याला पुसता येणार नाही. त्याकरता आपल्याला झाडं लावावे लागतील. और इसीलिए हमको क्या करना पड़ेगा, हमको पेड़ पौधे लगाने पडेंगे. या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. और ये पेड़ लगाएंगे सभी तरफ हरा हरा दिखाई देगा. आणि काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ, आणि आपली जी पावलं काळी कुट्ट आहेत ती काय होतील, थोडीशी उजळ म्हणजे प्रकाशमय, ब्राइट, उजळ होतील, स्वच्छ होतील, क्लीन होतील. सुमित भरभरून बोलत था. सुमित भरभर के यानी ज़्यादा ये बोल रहा था. हो ना, नहीं तो अपन तसेच राहो, और अगर ये नहीं करेंगे तो हम वैसे के वैसे ही रह जाएंगे. मळलेल्या पायाची माणसं बनू. और आपण कसे बनू, आपण मळलेल्या पायाची माणसं बनू. पावडे काका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्यानं त्यांना भास झाला आणि त्यांना परत भास झाला. उनको भास हुआ कि उस स्क्रीन पे जो नीला कलर का जो टुकड़ा है उसके ऊपर सिल्वर यानी चांदनी यानी सिल्वर कलर का फुटप्रिंट ऐसा उनको दिखाई दे रहा है, इनको भास हुआ है. आणि अशा प्रकारे पावडे काकांना हे सगळं बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास त्याला. अशा प्रकारे हा जो पाठ आहे 7वा पाठ फुटप्रिंट्स हा इथं संपलेला आहे. मला वाटतंय हा जो फुटप्रिंट पाठ आहे तो तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजला आहे असं मी गृहीत करतो. आणि आपण आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी